कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, बोधराज महाराज की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो शिवाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। यावरी एकदा श्री निकेतन भेदले बोधराया येऊन करीती आत्मानात्म निवेदन समाधी सगन लागली पै। आणि मानकोजी महाराज आपल्या असणाऱ्या घरामध्ये निद्रिस्त होते, म्हणजे बसलेले होते समाधी अवस्थेमध्ये। भगवान परमात्मा आला, श्री विठ्ठल मानकोजी महाराजांच्या समोर आले आणि मानकोजी महाराजांना सांगितलं कवर राहायचंय पृथ्वीवर, जायचा विचार आहे का नाही म्हणले। माणसाला 100 वर्षाचा आयुष्य आहे कलियुगामध्ये, मग जायचा विचार आहे का नाही तुमचा। भगवंत महाराजांना बोलतात, मग सच्चिदानंद घन लहरी आनंदा बोधाच्या उसरी बोलती एकांत जे खेचरी ती योग निद्रा। भगवान परमात्मा आणि मानकोजी महाराज एकांतामध्ये होते आणि आपापसामध्ये चर्चा करू लागले, संवाद करू लागले। निर्वाणीचा संवाद होता दोघांचा। काय करतात ऐका। या समयाचे सावधानी बोधाशी बोले चक्रपाणी मानव देह आयुष्य गणनी तुझी राज्य भुवनी नेम केला। आणि त्यावेळेस भगवंतानं मानकोजी महाराजांना सांगितलं, महाराज ही कलियुग आहे आणि तुमचा अवतार कलियुगातला आहे। कलियुगामध्ये 100 वर्षापेक्षा जास्त जगण्याचं म्हणजे तेवढं नियोजनच केलंय। कलियुगामध्ये माणसानं 100च वर्ष जगायचं। आता तिथपर्यंत पण कोणी जात नाही, एखादं जात असेल तर भाग्यवान आहे। म्हणजे एवढंच वर्ष आहे, म्हणजे एवढ्याच वर्षामध्ये नियम काळाचं बंधन आहे कलियुगामध्ये, असं भगवंत सांगू लागले। शतवर्षावधी किंचित उरली असे गाणिचित तरी मोक्षपुरी सावचित चला त्वरित निजधामा। भगवंत मानकोजी महाराजांना सांगतायत तुमचं 100 वर्षाचं गणित पूर्ण होत आलंय आणि 100 वर्षापेक्षा जास्त जगण्याचा अधिकार कलियुगामध्ये नाहीच, कोणाला कोणी जगतच नाही। त्याच्यामुळे आता मोक्षपुरीला चला, वैकुंठाला चला, आम्ही तुमची वाट पाहतोय। भगवंत महाराजांना बोलतात, ते निजधाम मनोहर उत्तम जे इच्छिती ऋषीमुनी उत्तम तेजमय काम विराम विश्राम धाम निजवस्ती। आणि ते जे निजधाम आहे त्या निजधामाला वैकुंठाला येण्यासाठी सिद्ध मुनी साधक त्यांच्यासाठी ते योग्य स्थान आहे, तिथं विश्रांतीचं ठिकाण आहे। म्हणून आता तुमचं कलियुगातलं पृथ्वी तलावरचं आयुष्य संपत आलंय, आता निजधामाला जाण्याची तयारी करा, वैकुंठाला चला। मानकोजी महाराजांना भगवंत बोलतात, तरी आता सावधांत करणी निर्वा निर्वाग्य करणी ते आचार विचार ध्यान धारणी करा पारणे सर्वस्व। आणि त्यावेळेस मानकोजी महाराजांना देव बोलतायत, आता उद्याचे दिवस थांबा म्हणले पृथ्वी तलावरती आणि तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत साधू संतांना भोजन देणं, त्यांची सेवा करणं, सगळं सोहळा उरकून घ्या। परवा दिवशी तुम्हाला न्यायला विमान येणार आहे, त्याच्यामध्ये बसा आणि वैकुंठाला चला, असं बोलू लागले। आईसे सांगे बोधासी श्रीपती चैतन्य धामा यावे मनती अवश्य म्हणे शुद्ध मती माझ्या चित्ती आले। आणि भगवंताने मानकोजी महाराजांना सांगितलं निजधामाला चला, वैकुंठ हेच तुमचं घर आहे, ही पृथ्वी तुमची नाहीये, इथं राहण्याचं फक्त कार्य झालंय तुमचं, तुमच्या जीवनामधलं तुमचं सगळं कार्य झालेलं आहे, आता वैकुंठाला चला। आणि त्यावेळेस मानकोजी महाराज म्हणले, मला बी असंच वाटतंय, कवर म्हातारपणामध्ये त्रास सहन करायचं, मला बी असंच वाटतंय, चला वैकुंठाला जाऊ। मानकोजी महाराज बोलू लागले, अंतर्धान पावले रमावर बोध म्हणे आनंदानावर दिवाणी शीतला तार अन्य विचारन आठवती। आणि भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि मानकोजी महाराजांना आनंद वाटला। महाराज मरायचं म्हटल्यावर कुणाला आनंद वाटणार आहे? आपल्याला जर सांगितलं तुम्ही मरणार आहो, आनंद वाटेल का? मानकोजी महाराजांना आनंद वाटला, कारण ते त्यांच्या मनाचे मालक आहेत। महाराज संत येत असतात आपल्या मनानं, जात असतात आपल्या मनानं,
मानकोजी महाराजांना वैकुंठाला जाण्याचा आनंद होता. ऐका. एकदा झाले भजन भोजन सवे बैसले साधक जन तो वाद्य ऐकिली सदन नादे गगन कोंदले. आणि एकदा असं झालं, धामणगाव मध्ये सगळे असणारे वारकरी मानकोजी महाराज बसले होते. संतांचा मेळा बसलेला होता, भोजन चालू होतं आणि तेवढ्या वेळामध्ये आकाशातून भयंकर वाद्यांचा आवाज आला. नाना घंटा नाद सुस्वर शूद्र किंकिणींचा गजर ताल मृदंग नाद गंभीर शब्द आकार नभ झाले. आणि शुद्ध अशा प्रकारचा घंटेचा आवाज आला. आकाशातून काहीतरी आवाज येतोय, सुस्वर गायन ऐकू येत आहे. अशा पद्धतीने सांगू लागले. ऐसा ब्रह्मानंद वाजंतर विष्णू विमान आले अधांतर घंटा किंकिणी घनघोर आले सत्वर सोग्रह. आणि आकाशामधून विमान येत होतं, विष्णूचं विमान आहे ते. मानकोजी महाराजांना घेऊन जाण्यासाठी भगवान परमात्म्याचे विष्णुदूत विमानामध्ये बसून धामणगाव मध्ये ते विमान वैकुंठावरून आलं. वरी विष्णू दूत बैसले चतुर्भुजी आयुधे धरिले द्वादश टिळे शोभले सचिन निवेदले विमानी. विमानामध्ये विष्णुदूत आहे, भगवान श्री विष्णूचे जे दूत आहे ते विमानामध्ये बसलेले आणि हातामध्ये शंख चक्र गदा पद्म सगळं ते विष्णुदूतांच्या हातामध्ये आहे. विमानामध्ये बसून धामणगाव मध्ये आले. शंख भेरीचा घनघनाट वाद्य वागती अचाट श्रवणासी झाला बोवाट नेत्री विराटन दिसती. आणि त्या विमानामधून एवढं सुंदर विमान होतं, दैदिक विमान होतं. फॅन बंद करा की महाराज, कुणाला थंडी वाजत नाही. फॅन बंद करा की. फॅन चालू करतो बंद करा बरं एकदा. बरोबर आहे, पिन खावलेली आहे. राहू दे खाऊ थंड वाजते. चाकाटले लोक सकळ कैसा वाद्यांचा कल्लोळ दृष्टीनं पडे आलो माळ नाद प्रांजळ ऐकत हाती. लोकांना आवाज येत होता महाराज, विमानाचा आवाज येत होता पण दिसत नव्हतं. विमान त्या ठिकाणी गुप्त होतं. लोकांनी आवाज ऐकला, भयंकर अशा प्रकारचा आवाज ऐकू येत होता. ऐका. आसो विमानाधीश दूत चतुर्भुज दैदिप्यवंत उतरून या बोध मंदिरात दिशा प्रदीप्त उजळल्या. आणि ते विष्णुदूत उतरले, विमानाच्या बाहेर उतरले, मानकोजी महाराजांच्या घरात गेले. कोण? विष्णूचे दूत. घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या स्वशरीराचं तेज प्रकाशित झालेलं होतं. ऐका. एकाएकी तेज प्रगटले तेने ग्रह अंतर उजळले अष्टमूर्ती तेज घनवटले मोदे देखिले निज दृष्टी. आणि घरामध्ये अचानक उजेड झाला महाराज, लख प्रकाश पडला. त्या विष्णुदूतांच्या शरीराचं तेज होतं, त्या तेजानं घर सगळं प्रकाशमय झालं. अचानक प्रकाश पडला. मानकोजी महाराजांनी पाहिलं. काळ उठोनी भक्त भावी नमस्कार घातला निज भावी आलिंगन देह स्वभावी अंतरी भावी निज आनंद. आणि मानकोजी महाराजांनी पाहिलं विमान आहे, विमानामधून विष्णुदूत आलेले आहेत. मानकोजी महाराजांना माहिती होतं हे आपल्यासाठीच आले, आपल्यालाच न्यायला आले. त्यामुळे विष्णुदूतांना महाराजांनी नमस्कार केला. नमनालिंगनी झाले समाधान दर बैसले विष्णुगण 8 जण विरते पावन साक्षात नारायण स्वरूप ते. आणि आलिंगन दिला, विष्णुदूतांना नमस्कार केला, आपल्या घरामध्ये बसवला, भोजन दिला. ऐका. शंख चक्र गदा पद्म शोभती उत्तम विष्णू स्वरूप दूत उत्तम शब्द प्रीतम बोलती. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. अहो विष्णूचंच स्वरूप आहे, विष्णुदूत आहेत ते. जसं विष्णूचं स्वरूप आहे तसंच त्या दूतांकडे होतं. मानकोजी महाराजांनी कसे आले, दूत काय बोलतात ऐका. आम्हा प्रेरिले नारायणे बोधराया निरोप सांगणे आलिया घेऊन येणे आता न राहणे कर्मभूमी. विष्णुदूत मानकोजी महाराजांना सांगू लागले, महाराज विष्णूचं आमंत्रण आहे,
भगवान श्री विष्णूने आम्हाला पाठवले आणि असं सांगितलंय तुम्ही पृथ्वी तलावरती जावा आणि मानकोजी महाराजांना घेऊन या. मानकोजी महाराजांना विमानामध्ये बसवा आणि त्यांना घेऊन या. याच्या नंतर ना त्यांना पृथ्वी तलावरती ही कर्मभूमी आहे, या कर्मभूमीवरती पृथ्वी तलावरती राहू देऊ नका. त्यांचं आयुष्य संपलंय. विष्णुदूत महाराजांना बोलतात, मिळाले विमानी सुरवर गंधर्व यक्ष किन्नर 88 सहस्र ऋषीवर दर्शनातुर निज मानसी. 88 सहस्र हजार ऋषीश्वर देव दन गण गंधर्व यक्ष किन्नर असुर सगळेच विमानामध्ये बसलेले होते मानकोजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. असं सांगतात, सिद्ध चारण उभे तिष्ठती जय विजय सर्व प्रतिष्ठिती अष्टवसु यम वाक्पती देव सुरपती इंद्राणी. सगळेच होते. अष्टवसु आहेत, इंद्रादिक देव आहे, चंद्र वरुण सगळेच विमानामध्ये होते. कैलास वैकुंठ ब्रह्म सदन लोकादी लोक सदन ऐकून यात वागमन आले विमान परिमित. आणि विष्णुदूत मानकोजी महाराजांना सांगतायत वैकुंठ कैलास महादेव इंद्र चंद्र वरुण सगळे तुम्ही आता वैकुंठाला येणार म्हणून तुमचं शेवटचे दर्शन घेण्यासाठी विमानामध्ये सगळे देव लोक बसले. तर विष्णुदूत बोलू लागले, नावाद्यांचे घोष होती ते श्रवणी ऐकू येती शिव विष्णू विधी वाट पाहती पुष्पे निघाती घेवणी. आणि विष्णुदूतांनी सांगितलं अनेक प्रकारच्या वाद्यांचा गजर आहे. विष्णुदूत वरती लोकावरती ब्रह्म विष्णू तुमची वाट पाहतायत, वैकुंठाला चला असं विष्णुदूत महाराजांना बोलतात. ऐसा समारंभ जमला सारा तरी चलावे आता उदारा या कर्मभूमीचा पसारा सांगे विचारा ज्ञानवंता. आणि विष्णुदूत मानकोजी महाराजांना बोलतायत वैकुंठाला चला. बाद झालं म्हणलं आता 80-90 वर्ष झाले, 100 वर्ष भरत आले, तुमचं कालावधी परिपूर्ण झालाय आणि काळ आल्यानंतर ना कोणीच मध्ये येऊ शकत नाही. 5 काळामध्ये पृथ्वी तलावर राहण्याचं अवश्य मनोनी भानु सुत त्रिवर्ग पुत्रा पाचारित 3.5 शिष्य ज्ञान भरित ममते सहित कुटुंब ते. मग मानकोजी महाराज निघाले वैकुंठाला जाण्याच्या तयारीमध्ये असताना त्यांनी सगळे आपले जे त्या ठिकाणी असणारे कुटुंब 3 मुलं 3 सुना ममताई साधू संत शिष्य सगळे गोळा केले. काय सांगतात ऐका, समोर सर्व उभे केले तया ते प्रयाण वृत्त सांगितले आम्हा श्री विठ्ठले बोलाविले आज पावले निजधाम. मानकोजी महाराज आपल्या परिवाराला सांगू लागले आता आम्हाला जाण्यासाठी आज्ञा द्या, कारण आम्हाला विठ्ठलाची आज्ञा झाली आहे. देवानं बोलवलंय आणि देवानं बोलवलंय म्हणून वैकुंठाला जाणं कर्तव्य आहे. मानकोजी महाराज परिवाराला बोलतात, आता दया पूर्ण असू द्यावी आम्ही जातो आपुले गावी वडील वृत्ती सांभाळावी आणि बाही प्रपंच. मानकोजी महाराजांनी सांगितलं आम्ही जातो आमच्या गावात, वैकुंठ हेच आमचं गाव आहे. आम्ही वैकुंठावरून आलो होतो आणि आता तिथेच चाललोय. त्यामुळे तुमचं जी प्रेम आहे ते असंच राहू द्या. आम्ही जरी गेलो तरी आमच्यावरती असंच राहू द्या. आणि आमची जी परंपरा आहे पंढरपूरची वारी असेल ही जी परंपरा चालत आलेली आहे ती सांभाळा. मानकोजी महाराज बोलतात, वडील लखमोजीच सांगते हा पंथ चालवावा येत असते ते वृत्ती सांभाळावी जे सर्ववृत्ती अतिता भ्यागती सेवन. सगळ्यात मानकोजी महाराजांचा सर्वात मोठा मुलगा लखमोजी आणि मानकोजी महाराजांनी लखमोजीला सांगितलं ही परंपरा तू सांभाळ. घरातला मोठा मुलगा आहे. पंढरपूरची वारी माघ वारी महिन्याला करणं, देवाची सेवा करणं, साधू संतांची सेवा करणं, आता ही तू याचा सगळी रीत जी आहे माझ्या वडिलांची जी परंपरा आहे ती परंपरा सांभाळ. मानकोजी महाराज बोलतात, कष्ट मिळवावे द्रव्य कण करावे साधू संतार्पण भजन कथा विठ्ठल पूजन कुळाचरण जोडले. आणि कष्टाने संपत्ती मिळवा, दुसऱ्याचं लुबाडून घेऊ नका. कष्टाने मिळवा, पैसा मिळवायचा ना स्वतःच्या कष्टाने मिळवा आणि मिळवलेले पैसे संतांना अर्पण करा, साधू संतांना भोजन द्या
आणि भगवंताचं भजन करत आनंदाने जगा. मानकोजी महाराज बोलतात, मेखळा गोधडी टोपी माळा ही वतनदारी सांभाळा, लोक म्हणती आहे जिवाळा शिकळावर तावे. आणि त्यावेळेस आपली जी मेखळा आहे, टोपी आहे, गळ्यातली माळ आहे, ही सांभाळा. ही माळेची परंपरा सांभाळा. लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं असंच आता जीवन जगा ना. लोकांनी तो चार लोकांनी तुमचं नाव घ्यायला पाहिजे. खरंच मानकोजी महाराजांची मुले असं समाजामध्ये म्हटलं पाहिजे, असं जीवन जगा. महाराज बोलतात, मग तो लखमोजी आणि त्याची कांता मासन सोशायशे वर्तता, कष्ट करुणी साधू पोषिता, स्वार्थ कोणता या माझी. लखमोजी आणि त्याची पत्नी. लखमोजीने सांगितलं, महाराज या असला आम्हाला जमणार नाही हो म्हणले. पैसे जमा करायचं साधू संताला वाटायचं आम्हाला जमत नाही. जिवंत आहे तोपर्यंत सांगतोय, तुमची परंपरा आम्ही सांभाळणार नाही. तोंडावर सांगायला लागलोय, मागं पुढे नाही. हे आम्हाला जमतच नाही. स्वतःच कष्ट करून पैसे भेटवायचे, उगाच कोणाला बी जीव घालायचं का? जमणार नाही. लखमोजी बोलतात, लाभ नाही एक कवडी, कष्टा संख्यात न करवे आवडी, माळा टोपी काय परवडी, उत्सव आषाढी कार्तिकी. लखमोजीने सांगितलं, यात लाभ काय आहे? स्वतःचा कष्ट करून पैसे कमवायचं आणि कुणाला बी जीव घालायचं, यात मिळणार आहे काय? आणि तुमची टोपी माळ ती तुमची तुम्ही बघा म्हणले, आम्हाला काय? आम्ही ते सांभाळणार नाही असं लखमोजी बोलू लागले. उत्पन्नाविन कैसे होती, जागी असावी निश्चिती, ऐसे या कष्ट करावे किती, आम्हा शक्ती नाही जाणार. लखमोजी सांगतायत, महाराज आम्हाला जमणार नाही असलं. याच्यात उत्पन्न काय भेटणार आहे? उगाचच कष्ट करायचं, साधू संताला कोणालाही द्यायचं, काय भेटणार आहे याच्यामधून? ही तुमची परंपरा सांभाळणं मला शक्य होणार नाही. लखमोजी बोलतात, मग धाकुटा विठोजी सगुण, कबीर अवतार ज्ञान निपुण, सया पुसती बोध प्रमाण, धर्माचरण संभाळी. मग मोठ्या मुलाने नकार दिला. मग लगेच मधला मुलगा विठोजी, त्या असणाऱ्या विठोजीला बोलवलं. तो कुबेराचा अवतार होता. त्याला बोलवलं आणि आपली परंपरा त्याला सांभाळायला सांगितली. त्यावेळेस तो काय बोलतो ऐका. तो बोले विनीत उत्तर, मी तवा ज्ञान साचार, सेवा धर्मी जिजवीन शरीर, मी किंकर गादीचा. आणि त्यांनी सांगितलं, विठोजीने सांगितलं, मी अज्ञान आहे, मला ही परंपरा सांभाळता येणार नाही. इच्छा आहे पण मला काय करणार आहे? मी या गादीचा दास आहे, सेवक आहे. रामाची गादी जशी भरताना घेतली नाही तसंही ते मला हे जमणार नाहीये. मी या गादीचा दास म्हणून राहील, पण परंपरा सांभाळणं मला शक्य नाहीये. विठोजीने सुद्धा नकार दिला. जो उचलील ओझे वडील, मी तयाचा सेवक कुशळ, सेवा करीन प्रांजळ, नैने तळमळ मज नाही. आणि विठोजीने सांगितलं, ह्या गादीचा जो भार उचलील, ह्या परंपरेचा जो पाईक होईल, त्याचा दास मी होईल. म्हणजे आता ही डायरेक्ट धर्माजीकडे जाते. कारण लखमोजीने नकार दिला. विठोजी म्हणला, मी त्याचा सेवक होतो, फक्त भार माझ्यावर सोपू नका. काय होतं ऐका. मी तयार म्हणून केला नमस्कार, तो धर्मदास होता समोर, तया ते पुसती बोध प्रवीर, उचलेल भार काय तू. आणि मग लगेच विठोजीने आपलं अंग काढून घेतलं. लखमोजीने सुद्धा नकार दिला. मग धर्माजी पुढे समोर उभे होते, हात जोडून मानकोजी महाराज त्यांना सांगू लागले ऐका. वडिले सांगितले नकारा, दाकुट्या ते सेवे विचारा, मानले आता सुविचारा, देशी धारा का नाही. त्यावेळेस मानकोजी महाराज धर्माजीला विचारतायत. हे बघ म्हणले, मोठ्या मुलांना नकार दिलाय, मधल्या पोरग म्हणतोय मला जमणार नाही, तुझा काय विचार आहे सांग, म्हणजे आम्ही वैकुंठाला जायचं कॅन्सल करतो. तुम्ही जर कोणीच सांभाळत नसेल तर चालवायला कोणीतरी पाहिजे. त्यामुळे तुझं मत काय आहे? धर्मदासाला किंवा धर्माजीला विचारू लागले. धर्मदासे जोडवणी कर, साष्टांग केला नमस्कार, स्वामी कृपा झाल्या साचार, असे अधिकार मज लागी. मग धर्मदासाला विचारल्यानंतर धर्मदासानं हात जोडले आणि सांगितलं, महाराज तुमची जर इच्छा असेल मी सांभाळावं तर मी सांभाळतो. तुमची जर इच्छा असेल, तुमचा हात माझ्या डोक्यावरती असेल तर तुमची ही जी परंपरा आहे, तुमची जी असणारी आलेली परंपरा मी सांभाळतो ही गादी, असं
धर्मदास बोलू लागले. वडिले संपादिली वतनदारी जया मानी ते श्रीहरी तो धर्म विनांगीकारी हसती अंतरी साधू जन. आणि त्यावेळेस धर्मदासजींनी सांगितलं वडिलांनी त्याचा स्वीकार केलेला नाही म्हणजे लखुजीने त्याचा स्वीकार केला नाही पण मी त्याचा सांभाळ करतो असं सांगतात. आता कृपा करावी म्हणून वंदिले बोधांचे चरण बोधराय प्रसन्न होऊन दिल्या उचलून पादुका. मग मानकोजी महाराजांना धर्मदासानं नमस्कार केला आणि मानकोजी महाराजांनी आपल्या पादुका उचलल्या धर्मदासच्या डोक्यावरती दिल्या हातामध्ये दिल्या आणि या पादुकाचा सांभाळ कर आणि ही परंपरा चालव म्हणजे ही परंपरा चालवण्याची जबाबदारी मानकोजी महाराजांनी धर्माजीकडे दिली म्हणतात. हे चर्म पादुका प्रसाद धर्मदासाला धला घात हे अद्याप्याचे निर्बोध पुजती प्रबोध वंशींचे. आणि मानकोजी महाराजांच्या पादुका धर्मदासाला दिल्या आणि धर्मदासानं त्या असणाऱ्या ज्या पादुका आहेत त्या पूजनीय केल्या आणि मानकोजी महाराजांची वंश आजही दामणगावला जर गेला तर धर्मदासाचं सेपरेट मंदिर आहे. महाराज मानकोजी महाराजांच्या पादुका ते आहे तिथं आहे. मानकोजी महाराजांनी दिलेल्या पादुका तेव्हा धर्मदासाला आज त्या पादुका दामणगावला आहेत आणि वंशज त्या पादुकाचं आजही दर्शन घेतात आणि ती परंपरा तशीच चालवतात असं ग्रंथकर्ते सांगतात. धर्मदासा दिला अधिकार वडील वृत्ती धर्म साकार भक्ती केला जय जयकार पुष्प संभार देवानी केला. मानकोजी महाराज म्हटले आता आम्हाला वैकुंठाला जायचंय. आपला जो सगळ्यात लहान मुलगा आहे धर्मदास याच्याकडे आपली वंश परंपरा दिली आणि सगळ्या भक्तांनी नावाचा जय जयकार केला. अधिकारी झाला धर्मदास भागीरथी मनी उल्हास सेवा करीन सावकास धरीन कास संतांची. आणि ज्या वेळेस अधिकार धर्मदासाला दिला मानकोजी महाराजांच्या पादुकांचा अधिकार धर्मदासाला दिला तेव्हा भागीरथीला उल्हास झाला महाराज. कारण धर्मदासाचीच पत्नी भागीरथी आहे. भागीरथीला आनंद वाटला सासऱ्याच्या पादुका आपल्या वंशाकडे आल्या आपल्या पती देवाकडे आल्या त्याची सेवा आता आपण करू याचा आनंद भागीरथीला वाटला. भजलिंगानी मल्हार लाडीबाई परपिर कर तया कुरवाळूनी प्रिय उत्तर मनती निर्धारण सोडावा. आणि मानकोजी महाराज निघाले. महाराज जात असताना आपले जेवढे लाडके भक्त होते करकमचा भजलिंग त्याला समोर घेतलं लाडोबाई सगळ्यांना बरोबरीला घेतला आणि डोक्यावरनं महाराजांनी हात फिरवला सांगितलं उदास होऊ नका कारण इथं जन्मलेला प्रत्येकाला जायचंच आहे. महाराज कोणाला जायचंय उपजलेल्या पिंडात मरण सांगते जन्मलेला जायचंच आहे त्याच्यामुळे मी जर गेलो तर दुःख करू नका. महाराज बोलतात यानी प्रेमे घातले दंडवत नेत्री प्रेमांबुद स्त्रवत अंतर झाले सद्गदित कंठी दाटती बाष्प पै. आणि सगळ्यांचं अंतकरण कंठित झालं लोटांगण घातला रडू दुःख अश्रू आवडेना असं सांगतात. आईचे पुसता बोधे सोजना करू लागले दुःख रुदना हे नाथ श्री दया घना काय योजना योजिली. मानकोजी महाराज सगळ्यांचा निरोप घेऊ लागले. महाराज वैकुंठाला चालले होते सगळे रडू लागले. धामण गावामध्ये जेवढे भी लोक होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं. अत्यंत दुःखाचा प्रसंग धामणगाववरती ओढवला. आम्ही सारेचा ज्ञान तशात आपले निर्वाण आम्हा कोपला नारायण दुर्गम कारण ओढवले. सगळ्या भक्तांनी सांगितलं मुलांनी सांगितलं सुनांनी सांगितलं महाराज आम्ही अज्ञान आहे आम्हाला काय कळणार आहे आणि अज्ञान असताना तुम्ही सोडून चालला तर अपाट दुःख लोकांना झालं. शोक न करावा म्हणती आनंद असावा चित्ती विमान आले न्यावया प्रती उत्तम गती आजचेनी. मानकोजी महाराजांनी सांगितलं दुःख करू नका म्हणले. हे बघा आज नाही गेलो तर उद्या तर जायचंच आहे म्हणते आणि विमान आले मला दारामध्ये दरवाजाच्या बाहेर विमान थांबले फक्त मी विमानामध्ये बसून जाणं एवढंच बाकी आहे. मानकोजी महाराज बोलतात शोक न करावा मानसी भजन करावे हरनिसी दिंड्या पदार्थ पताका भारेसी गौरवा मासी द्यावाता. मानकोजी महाराज सांगताय दुःख करू नका शोक करू नका तुम्ही दिंड्या पताका घ्या भजन करा आणि आम्हाला उल्हास द्या तुमची प्रेरणा आहे आम्हाला
तुम्ही भजन करा. त्या भजनाच्या गजरामध्ये आम्ही वैकुंठाला जाऊ. महाराज बोलतात, ऐसे बोलता बोध सुमती कुंठित झाल्या सर्वांच्या मती. तो पुढे आली भागीरथी सती गदगद चित्ती होणी. सगळी शांत बसले महाराज, कुणाचंच काही चालत नव्हतं. सगळे त्या ठिकाणी शांत बसले. अंतकरण सर्वांचं दुखित झालं आणि तशा अवस्थेमध्ये जिथं कुणाचंच काही चालत नाही तिथं मानकोजी महाराजांची आवडती सून भागीरथी मानकोजी महाराजांच्या समोर आली. काय बोलते ऐका. म्हणे माय बापा उदारा मोक्ष मानस हंसा सुंदरा. आपण जाता निज मंदिरा माले करा कोण पाळी. भागीरथी सांगू लागली, महाराज तुम्ही जर सोडून गेला तर आम्ही कुणाची सेवा करायची. तुम्हीच आम्हाला सर्वस्व आहे. आम्ही आमच्यासारख्या लेकराला का सोडून जाताय. सुन भागीरथी नावाची सुन महाराजांना बोलू लागल्या, आम्ही अज्ञान अनाधिकारी विठ्ठला आम्हा कृपा करी. किंवा आत्मपातक लेश न करी तरी ते परी न करिता. आणि भागीरथी सांगतायत, महाराज तुम्ही जर गेला तर आम्हाला काय अफाट दुःख आहे. भगवंताचं जरी कृपा असेल तर तुम्ही आहे तोपर्यंत आहे. तुम्ही आहे म्हणून सर्वस्व आहे. आणि अशा अनाथ लेकरांना सोडून जाऊ नका. भागीरथी बोलतात, जाऊ म्हणता निजधामी ऐसे नकी जे बोध स्वामी. आम्हा मार्गी लावून ग्रामी काम निष्कामी हरी सेवा. त्यावेळेस भागीरथी बोलतायत, महाराज जाऊ नका. आम्ही लेकर आहेत तुमची, अनाथ आहेत, दीन आहेत. आम्हाला काय कळतंय. आम्हाला अज्ञान रस्त्याला या अडचणीच्या अवघड वाटेला सोडून तुम्ही जाऊ नका. भागीरथी बोलतात, आमची सेवा विठ्ठल घेती किंवा न घेता उच्छेदिती. हे न जाणता शुद्ध मती केवी गती निज धामा. भागीरथी बोलतायत, महाराज भगवंताचं प्रेम आमच्यावरती आहे की नाही, किंवा आम्ही देवाची सेवा करतोय पण ती देवाला आवडती का नाही हे आम्हाला काय करणार आहे. तुम्ही आहे तोपर्यंत आम्हाला ज्ञान आहे. तुम्ही आहे म्हणून आमच्या लक्षात येणार आहे. असं भागीरथी बोलू लागल्या. तरी ऐशे नक्की जे दयाळे आम्ही अज्ञान लढिवाळे. विठ्ठल ध्यानी लावून एक वेळे करावे रावळे प्रमाण. आणि भागीरथी बोलतायत, महाराज नका जाऊ म्हणले, थांबा. कारण तुमच्याशिवाय आम्हाला तरी कोण आहे. आम्ही सगळी लेकर आहेत, अज्ञान आहे. आणि तुम्ही जर गेला तर आम्ही कसं त्या ठिकाणी संसार करायचा, कसं नांदायचं, कसं भजन करायचं. भागीरथी बोलतात, तव बोले हा सोनी बोलिले आयुष्य तंतूचे अवसान सरले. पूर्णाष्टशत जाण भरले येते न चाले उपाय की. आणि त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं, भागीरथीला जवळ घेतलं, म्हणले सुनबाई आमचं आयुष्य संपलंय आणि आयुष्य संपल्यानंतर न राहण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. त्याच्यामुळे जावंच लागेल. दरवाजामध्ये विमान थांबले. मानकोजी महाराज भागीरथीला बोलतात, आयुष्या झाली पूर्णता तुम्हा पांडुरंग होईल सरता. मूर्ती मनीचे मनोरथा न करी चिंता साजनी. आणि मानकोजी महाराज भागीरथीला सांगतायत, भागीरथी चिंता कशाला करता म्हणले, आमचं आयुष्य संपलंय, आम्ही चाललोय. पण विठ्ठलाची कृपा तुमच्यावरती राहणार आहे. विठ्ठल तुमच्यावरती कृपा करणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. महाराज बोलतात, भली भली म्हणून कुरवाळली निजांची आवडीने वैसविली. प्रेमादरे ती चुंबिली तेने निवाली सर्वांगी. आणि मानकोजी महाराजांनी आपल्या लाडक्या सुनेला जवळ घेतलं. भागीरथीला जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं. तिच्या अंगावरनं आपला हात फिरवला आणि भागीरथीच्या अंतःकरणाला समाधान वाटलं. कुंदो स्पुंदो निरडे सती योग नसावे मज प्रती. स्वामी मागे कोण गती कैसे श्रीपती मिळे न कळे. आणि भागीरथीनं मानकोजी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही जर गेलात तर तुमचा वियोग आम्हाला सहन होणार नाहीये, खूप दुःख वाटेल. त्यामुळे आम्हाला अनाथाला सोडून जाऊ नका. भागीरथी बोलू लागल्या, आम्हा पिपिलिकाची पाटी तू भवसागरी कैसी लोटी. दया न उपजली कैसी पोटी कैसी पोटी दास्यत्व. देवी न करी तू मायता था मामा फंगाचा निचेत राहता. तुझ वाचोनी कोण रक्षिता सांगाता दया निधी. भागीरथी सांगतायत, महाराज तुम्ही सर्वस्व आहेत आणि तुमच्याशिवाय आम्हाला कोण सांभाळणार आहे. तुमच्याशिवाय आम्हाला सांभाळणार कुणीच नाही. आम्ही अज्ञान जीव आहे.
आणि तुम्ही जर सोडून गेले तर कसं आम्ही जगावं? भागीरथी मानकोजी महाराजांना बोलतात. तव बोधन बोले उत्तर घाबरी भागीरथी सुंदर तो देखील विष्णू किंकर किती उशीर तो सांगा. भागीरथीने खूप विनवणी केली महाराज. मानकोजी महाराज बोललेच नाही, उत्तरच दिलं नाही. काय उत्तर द्यावं लेकराला? त्यावेळेस विष्णुदूत दारामध्ये उभे होते. विष्णुदूताने सांगितलं चला टाइम झालाय, टाइम इज मनी, टाइम झालाय म्हणले चला. त्यावेळेस भागीरथी त्या विष्णुदूताकडे गेल्या. काय बोलतात ऐका. नमुनी प्रेमे विष्णुदूता जोडून विनवी तत्वता स्वामी दयाळा ज्ञान भरिता येऊन ममता बोलाल जरी. आणि त्यावेळेस भागीरथी विष्णुदूताकडे गेल्या. ज्यावेळेस मानकोजी महाराज उत्तर देत नाही तर त्यावेळेस विष्णुदूत न्यायला आले होते. भागीरथी विष्णुदूताकडे गेल्या, त्यांना नमस्कार केला आणि त्या विष्णुदूताला भागीरथी काय बोलतात ऐका. तरी मी सांगते यथार्थ वाणी माझे आयुष्य असे प्रमाणे त्यातून 10 वर्ष निर्वाणी बोध करणी लाविले. काय सुनई महाराज. भागीरथीने विष्णुदूताला सांगितलं, म्हणले हे बघा मानकोजी महाराजांचं आयुष्य संपलंय पण माझं शिल्लक आहे ना. मानकोजी महाराजांचं संपलंय, संपू द्या. माझं भरपूर आयुष्य शिल्लक आहे पण मला जास्त आयुष्य नको. माझ्या आयुष्यातली 10 वर्ष कमी करा आणि माझ्या आयुष्यातली 10 वर्ष मानकोजी महाराजांना द्या आणि त्यांना जगवा. विष्णुदूताला भागीरथी बोलतात. त्या 10 वर्षाची बोधावृत्ती करी मगला नको आयुष्य भारी विष्णुदूता ऐसे करी नमस्कार करी साष्टांगे. भागीरथीने सांगितलं विष्णुदूतांनो हे काम करा म्हणले. महाराजांचं आयुष्य संपलंय ना, माझं आयुष्य शिल्लक आहे, भरपूर आयुष्य आहे माझं. त्यामुळे माझ्या आयुष्यातली 10 वर्ष कमी करा, वजा करा आणि ती आयुष्य मानकोजी महाराजांना द्या. त्यावेळेस विष्णुदूत काय बोलतात ऐका. माझे लढेवाळीचे मागणे हे श्री विठ्ठला ते सांगणे बोधविवेक नसाहे म्हणे असती कारणे अनेक. भागीरथीने सांगितलं ही माझं लेकराचं मागणं आहे. तुम्ही विष्णुदूत आहेत, वडिला समान आहे, मी तुमचं लेकरू आहे. लेकराचं मागणं आहे, विठ्ठलाला सांगा. भागीरथीने तिच्या आयुष्यातली 10 वर्ष मानकोजी महाराजांसाठी दिले. त्यामुळे हा निरोप विठ्ठलाला सांगा. मानकोजी महाराजांचा वियोग आम्हाला सहन होणार नाही. त्याची अनेक कारण आहेत. भागीरथी सांगू लागल्या. चरण सोडी भागीरथी द्रवले चित्ती मग सती ते बोलती धन्य सोमती तू माये. आणि त्यावेळेस भागीरथी विष्णुदूताच्या पाया पडल्या आणि पायच सोडत नव्हत्या महाराज. भागीरथी त्यांचं पाय घट्ट धरले. त्यावेळेस विष्णुदूतानं सांगितलं सत्य आहे. अहो कोण सून सासऱ्यासाठी आयुष्य देणार आहे? काही मला चहा देत नाही, आयुष्य काय देणार आहे? जगातली एक पहिली सून आहे ज्या सुनेनं आपल्या सासऱ्यासाठी 10 वर्ष आयुष्य दिलंय. आणि त्यावेळेस विष्णुदूतांनी सांगितलं भागीरथीला सत्य आहे म्हणले. काय सांगतात ऐका. जे तू शशुराच्या कारणे आपले आयुष्य केले उणे धन्य भक्ती भोळेपणे सत्य जाणे मन माझे. विष्णुदूत भागीरथीला बोलतायत जगात सत्य आहे तू सती. अहो आपल्या आयुष्यातली 10 वर्ष आपल्या सासऱ्यासाठी देणं सोपी गोष्ट आहे? अहो सासऱ्यासाठी सासरा मारावं प्रत्येक सुनेला वाटतंय महाराज. काय सासऱ्याला जगवायचंय? पण सुनेनं देवाने सांगितलं विष्णुदूतांनी अगं तू आपल्या सासऱ्यासाठी तुझ्या आयुष्यातली 10 वर्ष मानकोजी महाराजांनी दिली. त्यामुळे तू सती आहे. विष्णुदूत भागीरथीला बोलता. आयुष्य देता नाही कामा एक सांगावा नेमा बोधेचा म्हणितल्या जाऊ क्षमा करून या. विष्णुदूतांनी सांगितलं कुणाचंही आयुष्य घेऊन कुणालाच देता येत नाही. कसं कुणाचंही आयुष्य घ्यायचं कुणाला द्यायचं असलं जमत नाही. पण तुम्ही एवढं मागणी करताय, तुम्ही एवढं पाय धरताय, एवढी विनंती करताय तर मानकोजी महाराज जर आम्हाला जा म्हटले तर आम्ही जाऊ. विष्णुदूत भागीरथीला सांगताय महाराजांनी जर आम्हाला जा म्हटले माघारी तर आम्ही जातो असं विष्णुदूत भागीरथीला बोलतात. भागीरथी चरण सोडी बोधराया पडली साकडी मग दूता ते हात जोडी देवी जोडी म्हणत असे. भागीरथी पाय सोडत नव्हती महाराज विष्णुदूतांचं. मानकोजी महाराजांना साकडं पडलं. काय करावं? सून आहे, सुनेचा हट्ट आहे, ती जाऊ नये आता. तिने तिच्या आयुष्यातली 10 वर्ष दिले. मग मानकोजी महाराजांनी विष्णुदूताला हात जोडले, म्हणले लेकरू आहे
त्याचा हट्ट पुरवावा लागतो. जावा एवढी बार परत बघू. महाराज बोलतात, मग 10 वर्षाचा नियम केला, विष्णुदूत प्रसन्न झाला, विमानारूढ नमोनी बोधला, भागीरथीला समजावे. आणि मग त्यावेळेस 10 वर्षाचा नियम केला. मानकोजी महाराजांना घेऊन जायला वैकुंठाला विष्णुदूत आले होते, पण भागीरथीने तिच्या आयुष्यातली 10 वर्ष महाराजांना दिली आणि 10 वर्षाचं जीवन महाराजांना दिलं. भागीरथीनं विष्णुदूत विमानामध्ये बसले, माघारी निघाले. हे वज्रचुडे मंडित सती, तू साक्षात भागीरथी, अन्नपूर्णा सौभाग्यवती, सावित्री सती समान तू. विष्णुदूत बोलू लागले, महाराज जगामध्ये पतिव्रता आहेत, सती आहेत, सावित्री असेल, सीता असेल, अशा पद्धतीची तू सती आहे, जिनं आपल्या आयुष्यातली 10 वर्ष सासऱ्यासाठी अर्पण केली, अशी तू पवित्र सती आहे, अन्नपूर्णा आहे. बोलू लागले, येणे धर्मरायाकडून वाचविला पती प्राण जीवन, तैसे तू आम्हासी स्तवन, घेतले ठेवून निज बोधा. विष्णुदूतांनी भागीरथीला सांगितलं, पाठीमाग सावित्री नावाची सती झाली आणि त्या सावित्रीने यमाची प्रार्थना करून तू जसं आमचं पाय धरलं तसंच तिनं यमाचं पाय धरलं आणि आपल्या नवऱ्याचा जीव वाचवला होता, सत्यवानाचा, सावित्रीनं. तसंही तूच केलंय, आमचे पाय धरले, आम्हाला अडचणीमध्ये टाकलं आणि मानकोजी महाराजांना 10 वर्षांचं आयुष्य तू दिलं. विष्णुदूत बोलू लागले, सावध होणी अंतरी, साधन साध्यता सिद्ध करी, प्रसाद दे होणी निज करी, मग हा करी प्रपंच. त्यावेळेस विष्णुदूतांनी त्या ठिकाणी सावध केलं, आनंद वाटला. महाराज काही सून आहे. त्यावेळेस तिला प्रसाद दिला आणि आयुष्यानं जगा, 10 वर्ष आम्ही मानकोजी महाराजांना हात लावित नाहीये. विष्णुदूत सांगतात, गोधान मुनी विष्णुदूत, विमानी बैसोनी या जात, भागीरथीने साधिला हित, जगविख्यात असे पै. आणि मग मानकोजी महाराजांना विष्णुदूतांनी नमस्कार केला, विमानामध्ये बसले आणि रिकामे हाताने माघारी गेले. महाराज विष्णुदूत निघून गेले आणि त्यावेळेस त्या ठिकाणी भागीरथीचं स्तवन करू लागले. ऐका, विमान गेले परतोनी, रीती देखील देवाने, बोधन दिसती विमानी कैसी करणी झाली. आणि विमान धामण गावामधून वैकुंठाला गेलं आणि जात असताना देव लोकांनी पाहिलं, विमान कशासाठी पाठवलं होतं, मानकोजी महाराजांना घेऊन या म्हणून विमान पाठवलं होतं आणि विमान रिकामच गेलं. महाराज विमानामध्ये मानकोजी महाराज दिसले नाही. तर देवांनाही आश्चर्य वाटलं, नेमकं धामणगाव मध्ये झालं काय. तूत सांग तीव्रतांत, कर जोडून सात्यंत, बोध महाराज महासंत, तो मूर्तिमंत सदाशिव. विष्णुदूत सगळ्या देव लोकांच्या पुढे, भगवंताच्या पुढे हात जोडून उभा राहिले आणि विष्णुदूत सांगू लागले घडलेला प्रकार. आम्ही पृथ्वी तलावरती धामणगाव मध्ये गेलो विमान घेऊन, पण तो बोधराज जो आहे, मानकोजी महाराज जे आहेत, ते सदाशिवाचे अवतार आहे, मूर्तिमंत भगवंताचे अवतार आहे. काय झालं सांगतो, ऐका. हो या वया झाला होता वेळ, परी झाला विपरीत काळ, तयाची स्नुषा परी निर्मळ, नाम मंगळ भागीरथी. विष्णुदूत सांगू लागले देवाला, मानकोजी महाराज यायला तयार होते, विमानामध्ये बसून वैकुंठाला येण्यासाठी ते तयार होते, पण काय करावं, त्यांची जी सून आहे ती मध्ये आली, सून आडवी आली आणि पवित्र सती सून आहे, तिचं नाव भागीरथी आहे. विष्णुदूत सांगू लागले, आयुष्य दिले आपुले, 10 वर्ष गोदारा हविले, ते सौभाग्य गंगा भरून चाले, महिमा न कळे सतीचा. विष्णुदूतांनी सांगितलं देवांना, म्हणले त्या भागीरथीनं तिच्या आयुष्यातली 10 वर्ष मानकोजी महाराजांसाठी दिले आणि 10 वर्ष पृथ्वी तलावरती ठेवून घेतलंय आणि ती सती आहे, आपल्या पतीची एकनिष्ठ सेवा करणारी ती सती आहे. आणि पतिव्रती पुढे कुणाचंच काही चालत नाही. तू काय म्हणे, पतिव्रता, देवाला देवाचं काही चालत नाही, मग आमचं काय चालणार आहे, म्हणून रिकाम्या हाताने माघारी आलो. विष्णुदूत सांगतात, सत्यानुसया मंदोदरी, रूपमुद्रा मच्छौदरी, सीता दमयंती सहोदरी, याची सरी सती. आवई भागीरथी म्हणजे काय, साधे काय, मंदोदरी असावी, सुलोचना असावी, सावित्री असावी, लोपमुद्रा, द्रौपदी, सीता ह्या ज्या सती होऊन गेल्या, त्या सतीची बरोबरी येईल.
कोण असणारी या पवित्र सतीमध्ये हिचा त्या ठिकाणी समावेश व्हावा एवढी पवित्र ही भागीरथी आहे. विष्णुदूत सांगू लागले तिची भीड पडली बोधराया मुचे आगमन गेले वाया कृपवंत सदयालया नेनवे माया पुली. आणि विष्णुदूत सांगू लागले भगवंताला, म्हणले बघा आम्ही गेलो होतो पण त्या भागीरथीची भीड आहे ती सुद्धा मानकोजी महाराजांना पडली. म्हणजे भागीरथी पुढे महाराज सुद्धा काही बोलू शकले नाही. तेव्हापासून ते महाराज सुन पुढे सासरा बोलतो का? सुंदर बोलायला लागले तर सासरा बोलतो का? तोंडात एक शब्द निघत नाही सासऱ्याच्या. त्यावेळेस ज्यावेळेस सून बोलू लागली, भागीरथी विष्णुदूतांना बोलू लागली, त्यावेळेस मानकोजी महाराज घाबरले. सती होती ती, प्रेमाचा जिव्हाळा होता, त्यामुळे मानकोजी महाराजांना भीड पडली आणि आम्ही विमान घेऊन रिकाम परत आलो. एवढी पवित्र ती भागीरथी आहे. विष्णुदूत सांगू लागले अनंत मूर्ती अनंत विभूती पारणे नवे वेदा प्रती ती साक्षात भक्तपती म्हणून नमिती दूत तेव्हा. आणि अनंत मूर्ती भगवंताचे अनंत अवतार आहे आणि मानकोजी महाराज सुद्धा भगवंताचाच अवतार आहे. आणि त्या भक्तामध्ये सर्व गुण संपन्न असणाऱ्या भक्तामधल्या श्रेष्ठ भक्ताला नमस्कार करून माघारी आलो. देव समूह होता जमला निराशा झाली न येता बोधला परत विमान गेले स्वस्थळायचा झाला विनोद. अशा पद्धतीचं झालं महाराज. देव वाट बघत होते मानकोजी महाराजांची. देवानं विमान पाठवलं होतं मानकोजी महाराजांना आयुष्य संपलंय घेऊन जायला, पण विमानामध्ये बसून महाराज आलेच नाही. इकडे धामणगाव मध्ये वेगळंच घडलं, काहीतरी विनोद चेष्टा झाल्यासारखं झालं. म्हणजे भागीरथीनं आपल्या स्वतःच्या आयुष्यातली 10 वर्ष दिलं आणि मानकोजी महाराजांना थांबून घेतलं. त्यामुळे विमान रिकाम वैकुंठाला निघून गेलं. बोध राहिला निज मंदिरी तू ते सांगितली आयसी परी संतोष मानून श्रीहरी वैकुंठपुरी परतले. आणि दूतांनी विष्णुदूतांनी भगवंताला सांगितलं. अशा पद्धतीने तिथं धामणगाव मध्ये घडलंय. आम्ही मानकोजी महाराजांना आणायला गेलो होतो, पण ती भागीरथी नावाची सून आडवी आली आणि तिनं महाराजांना ठेवून घेतलंय 10 वर्ष. तिच्या पुढे आमचंही काही चाललं नाहीये. भगवंताला सुद्धा आनंद वाटला. महाराज ठीक आहे म्हणजे आता जाऊ द्या, 10 वर्ष तर 10 वर्ष म्हणून भगवान परमात्मा वैकुंठाला निघून गेले. इकडे भागीरथी सती पावन घेतले बोधराया ठेवून धर्मदास ममता संतोषून शिरवचन देत असे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इकडं मानकोजी महाराजांना भागीरथीनं ठेवून घेतलं पृथ्वी तलावरती. 10 वर्षाचा नियम केला. आपल्या आयुष्यातली 10 वर्ष महाराजांना दिली, पृथ्वी तलावरती ठेवून घेतलं. धर्मदासाला आनंद वाटला, ममताई आई साहेबांना आनंद वाटला, सर्व परिवाराला धामणगावातल्या लोकांना बघताना आनंद वाटला. धन्य भागीरथी वेल्लाळ महासादेवी परम मंगळ नामस्मरणे करते अमंगळ गंगा जळ जया परी. आणि भागीरथी धन्य आहे महाराज. ज्या जगामधले जेवढे बी सती आहेत त्या सतीमध्ये भागीरथी श्रेष्ठ आहे. कारण कोण कोणासाठी आयुष्य द्यायला रिकामी महाराज. आणि भागीरथीने आपल्या आयुष्यातली 10 वर्ष दिली, त्यामुळं अत्यंत पवित्र आणि निर्मळ असणारी ती भागीरथी आहे असं सांगतात. भजलिंगे केले अपार स्तवन मल्हार बाबा करी नमन लाडी करी पाद संवाहन घाली पद्मासन बोधराव. भजलिंग करकम मध्ये ज्याचा जन्म झाला तो भजलिंग. आणि त्या भजलिंगानं मानकोजी महाराजांचं भागीरथीचं स्तवन केलं. मल्हार नावाचा, मल्हार नाही, काल मानकोजी महाराजांनी उपदेश दिला, त्यानं सुद्धा मानकोजी महाराजांची आणि भागीरथीची पूजा केली. लाडू नावाची स्त्री होती, तिनेही मानकोजी महाराजांची भागीरथीची पूजा केली. योग धर्म वृत्ती धरती धर्मदासा समर्पिती उत्सव साधन नेम सुमती संत महंती आदर. आनंद उत्सव आहे महाराज. वैकुंठाला जाता जाता राहिले, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला आहे. मानकोजी महाराज पृथ्वी तलावरती थांबले आणि सगळीकडे आनंद आनंद साजरा सुरू झाला. वडीलपणा शैली कळा भजन पूजन नेम सकळा चालविती आदर परिमळा बाळावळा प्रसिद्ध. सगळ्यांना आनंद वाटला महाराज. आनंद उत्सव साजरा करू लागले. मानकोजी महाराज थांबले, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद वाटू लागला.
आता एकच होती. धर्मदास सर्वज्ञ प्रवीण सत्यवादी स्वधर्म परायण सेवा करी निषेधीन निर्वाण न मानिशी न कदापि. धर्मदास मानकोजी महाराजांची गादी सांभाळायचा वारसा ज्याच्याकडे आला तो धर्मदास. तुम्ही नव्हता बाबा म्हणून सांगतो. मानकोजी महाराजांनी तिन्ही मुलांना जवळ घेतलं होतं. विठोजी म्हणला ही तुमची गादी आम्ही सांभाळत नाही, याचा फायदा काय आहे? उगाच कष्ट करून पैसा कमवायचा कोणाला बी जीव घालायचा. विठोजीने नकार दिला. पहिला लखमोजीने नकार दिला. विठोजी म्हणला आम्हाला बी जमत नाही. मग ही गादी धर्मदास मानकोजी महाराजांचा 3 नंबरचा मुलगा धर्मदासानं मानकोजी महाराजांची जी परंपरा आहे, पंढरीची वारी आहे, त्यांच्या पादुका, त्यांची गादी पुढे चालायला सुरुवात केली. अशा पद्धतीची कथा आजपर्यंत झाली. मानकोजी महाराज वैकुंठाला चालले होते, गेले असते, भागीरथीने थांबवले म्हणून 2 जरा लांबले. आणि अशा पद्धतीने सुंदर अशा प्रकारची कथा आज झाली. आता उद्याची कथा वाचा. ग्रही अन्नपूर्णा भागीरथी करी क्रोध चित्ती सर्व समान भावे वर्तती संतोष चित्ती नसे संताप चित्ती नसे तिला. आता ती भागीरथी, ज्या भागीरथीनं मानकोजी महाराजांना थांबवून घेतला, ती भागीरथी घरामध्ये कसं वागत होती? क्रोध नव्हता तिला. सगळ्यांबरोबर समानतेनं वागत होती. घरधंदा त्या ठिकाणी व्यवस्थित करत होती. सर्वांवरती निष्ठा प्रेम तिचं होतं. आता पुढच्या अध्यायामध्ये उद्याच्या प्रसंगामध्ये भागीरथीचं चरित्र आहे. आता या सगळ्या अध्यायामध्ये तिचं चरित्र आहे. त्या भागीरथी सतीचं चरित्र ऐका. प्रसन्न वदन हास्यवाणी बोले अमृत भाषणी आपला व्रतानाचा साधनी अन्न पाणी देती सदा. आणि भागीरथीचा चेहरा कधीच कोमजलेला नव्हता. प्रसन्न वदन, घरात आलेला अन्न पाणी देत होती, प्रत्येकाबरोबर प्रेमानं वागत होती. आणि अशी भागीरथी सती आहे. मग अशी ओळी येऊन गेला सीता मंदोदरी द्रौपदी, अशा पद्धतीची सरी या भागीरथीला आहे. आणि तिचं चरित्र ऐका. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. संस्कृती परायण हरणीसी भक्त राहिले ते संतोषी भजन पूजन देव धर्मासी संत सेवेसी आदरे. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान 3 जण भाऊ आहेत, लखमोजी, विठोजी आणि धर्माजी. वेगवेगळे राहिले कारण काल मानकोजी महाराजांनी विचारलं होतं गादीचं, धर्माजीने स्वीकारली. आणि 3 जरी वेगळे राहिले असले तरी लखमोजी शेती करत होता, शेतीमधून त्याला पैसा भेटत होता, त्याचा संसार चालू होता. 3घांचं वेगवेगळं चालू होतं. पण भगवंताचं भजन, साधू संतांचं पूजन सगळी जण आनंदाने करत होते. स्त्री पुरुष एकमते चालविती संस्कृती ते आप्त सोयरे स्नेही समते आनंद चित्ते वर्तताती. आणि स्त्री पुरुष तिघही आहेत. 3 जण मुलं आहेत, 3घांच्या पत्नी आहेत. आनंदाने घरामध्ये राहत होती. पाहुण्यारावळ्यांचा, अतिथीचा, घरात आलेल्या साधू संतांचं पूजन करत आनंदाने संसार करत होती असं सांगतात. विठोजी कुबेर अवतार नेने प्रपंच कर्म विचार सेवा धर्म निरंतर करी गजर भजनाचा. विठोजी कुबेराचा अवतार आहे आणि तो भगवंताची भक्ती करत होता, संत सेवेचा आदर करत होता अशा पद्धतीने सांगतो. अंगी शक्ती ते अपार द्रव्यास नाही पार उचलोनी आणि पाथर बांधिले थर निजलिले. आणि त्या असणाऱ्या विठोजीकडे शक्ती अफाट होती, ताकद भरपूर होती, पैशाला त्याला कमी नव्हतं. आणि पैसा कसं संसारामध्ये येत असतो जात असतो, भगवंताचं भजन आणि परमार्थ करावा लागतो, ती होतही नाही. आणि पुण्य असेल तर ते घडतं. विठोजीकडे पैशाची काही कमतरता नव्हती, अंगामध्ये ताकद होती, बळ होती, त्याच्यामुळे पैसा येत होता. भगवंताचं भजन, संतांच्या सेवेचा आदर चालू होता. धर्मराव धर्माधिकारी रात्रंदिवस सेवा केली शरीर जिजवी चंदना परी नाही अंतरी संकोच. धर्मराज सेवेचा अधिकारी होता. मानकोजी महाराजांच्या ज्या पादुका आहेत, गादे वंश परंपरा आहे, ती धर्माजीकडे दिलेली होती. त्यामुळे तो झिजत होता सेवेसाठी, चंदनासारखं तो झिजत होता आणि सेवा मानकोजी महाराजांची करू लागला. परमार्थ घेते आदरे धर्म वृद्धी करी सादरे संत साधू समागम आधारे ज्ञान निर्भरे टुलतो. आणि धर्मदास हा त्या ठिकाणी भगवंताचं भजन लोक येत होती, त्यांचा उपदेश घेत होती.
आणि आता थकले होते, मानकोजी महाराज थकले होते, मग उपदेश कोण देत होता? धर्मदास. आता दादा थकले, उपदेश कोण देते? जयवंत महाराज. तसंच येते, मानकोजी महाराज थकले होते, त्याच्यामुळे धर्मदास उपदेश देत होता. धर्मदासाला लोकांनी गुरु केलं होतं आणि त्यांच्याकडून उपदेश घेत होते आणि आनंदानं राहू लागले. नाही लौकिक जनांची चाड, सदा संत शेवणी निवाड, त्यागोनी आसार संसार, काबाड म्हणे लबाड जग सारे. आणि लौकिकाची चाड नव्हती महाराज. लोक चांगलं जरी वागलं तरी नाव ठेवतात आणि वाईट वागलं तरी बोलतात, त्याच्यामुळे लोकांचा विचारच करायचा नाही. ही सगळंच खोट आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, सगळं खोट आहे. फक्त भगवंताचं भजन करणं, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपला संसार आणि भजन करणं, एवढंच धर्मदास करत होते. सत्य सत्य श्री गुरु सत्य, ऐसे म्हणून कृत्य कृत्य, कांता कांचन आपत्य, मानी अनित्य संस्कृतीला. आणि तो असणारा धर्मदास फक्त गुरुच सत्य आहे. आणि गुरु म्हणजेच भगवंत. गुरु कोणाला? मानकोजी महाराज गुरु, आणि तोच देव आहे. त्याच्यामुळे बाकी सगळं मुलं आहे, पत्नी आहे, संपदा ही माईक आहे. ही आज आहे आणि उद्या नाही, माया आहे. ही सगळं खोटं मानून, मिथ्या मानून भगवंताचं भजन आणि गुरुची सेवा एकनिष्ठतेनं करत होता. आयुष्या निर्धारी सेवा करी, ममता भागीरथीचा ज्ञाधारी, मात्र भक्त परम प्रेम पितरी, आणि भ्रतारी निजनिष्ठ. आणि तो सेवा करत होता सगळ्यांची, ममता आणि भागीरथीचा आज्ञाधारी. गोवी बघा जरा लक्ष देऊ नाही का? ममतेचं ऐकत होता, तो आई होती, पण भागीरथीचं सुद्धा ऐकत होता. जसं बायको म्हणेल तसंच करत होता. बायकोच्या शब्दाच्या बाहेर बायकोच तेवढी पतिव्रता होती, सामर्थ्यवान होती, देवावरती सत्ता गाजवली. काल बघितलं, विष्णुदूता मला माघारी पाठवलं. एवढी सती असणारी ती भागीरथी आहे. तिचे सुद्धा शब्द मोडायचे नाही आणि आईचे सुद्धा शब्द मोडायचे नाही. मानकोजी महाराजांचा आदर करायचा, असं एकनिष्ठ मुलगा म्हणजे धर्मदास वागत होता. कुंडलिके केले मात्र पित्र सेवन, तैसेच विठोजी रात्रंदीन, संसारी नाही ज्याचे मन, सदा सेवन भजनासी. आणि विठोजी म्हणजे धर्मदासाचा सेवक होता. त्यांनी सांगितलं होतं काल, गादी जो सांभाळील त्याची मी सेवा करील. आणि जसं धर्मदास सेवा करत होता तसंच विठोजी तोही सेवा करत होता, असं सांगतात. संतती नाहीच वाढली, ग्रह ममता ज्याने सोडली, माता पिता भक्ती जोडली, निर्मूळ तोडली उर्मी ज्याने. आणि विठोजी होता, त्यानं संसारामध्ये जास्त लक्ष घालत नव्हता. आई वडिलांची सेवा आणि भगवंताची भक्ती करणं, गुरुची सेवा करणं, वंश परंपरा चालवणं, याची असणारी याच्यामध्ये अहोरात्र रत विठोजी होते. भजलिंग बाबा ज्ञानवंत, भजन पूजन ध्वजा वागवीत, भाव वळे पंढरी नाथ, टाळ वाजवितो तया मागे. भजलिंग बाबा आहे, आपण काल पाहिलं. भजलिंग ही मानकोजी महाराजांची पहिली शिष्य आहे. करकमला त्यांचं मठ आहे, मोठं भाऊ त्यांचं जन्मगाव आहे ते, आणि ते इथं आलेले होते आणि तेही मानकोजी महाराजांची सेवा करायचे, असं सांगतात. कीर्तन करी नवरस भरित, तेने भाविक प्रेमे डुलत, धर्मदास सेवनी सदारत, अभंग गातो निज बोधे. आणि तो असणारा भजलिंग कीर्तन करायचा, मानकोजी महाराजांच्या पुढे रोज भजन करायचा, अभंग सुस्वर अशा पद्धतीने अभंगाचं गायन करायचं आणि महाराजांचं मन प्रसन्न करायचं, अशी सेवा भजलिंग करत होते. कारभार तुटले फाटले, मल्हार बाबांनी पाहिजे पाहिले, संत साधू आले गेले, स्वागत ठेविले तयाने. सगळ्याला काम होती महाराज. मानकोजी महाराजांच्या तिथं धामणगाव मध्ये आली की सगळ्याला काम वाटून होती. मल्हार नाईक काल उपदेश दिला होता, त्याचं काय काम होतं? कोणाला काय कमी पडतंय, कुठं फाटलेलं आहे का, तुटलेलं आहे का, घरामध्ये काही कमी आहे, बाहेरनं अतिथी आला, साधू संत आला, त्याला काय पाहिजे, ही मल्हार नाईकनं काम करायची, असं त्या ठिकाणी सांगू लागले. क्षुधा पिपासे अर्धित, ते दिनानाथ अभ्यांगत, यासे पुसोनिया मनोगत, ते पुरविती भागीरथी. भागीरथीकडे काम होतं. काय काम होतं? धामणगाव मध्ये आलेला, आपल्या घराला आलेला जर क्षुधित असेल, तहानलेला असेल,
तर त्याला पाणी द्यायचं, जेवायची इच्छा असेल तर भोजन द्यायचं, त्याच्या मनात काही त्याला विचारायचं, मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या, ही काम भागीरथीकडे होत. लाडी कळवंती ज्ञान खाणी बोध शेवणी निशिदिनी तदाकार वृत्ती अनुदिनी पाद संत वाणी सदोदित. लाडी ही त्या ठिकाणी मानकोजी महाराजांच्या पायाची सेवा करत होती. पदरचकन त्यांची त्या ठिकाणी सेवा अखंडित त्यांच्याच बरोबर बसून त्यांची सेवा करू लागले. जीव भाव आणि प्राण बोध चरणी केला समर्पण आत्मनामा ज्ञान निर्वाण करी श्रवण बोध मुखे. आणि मानकोजी महाराजांच्या पायापाशी होती महाराज, किती भाग्य आहे तिचं, अखंड पायापाशी वास असायचा. आणि मानकोजी महाराजांच्या मुखामधून जे आत्मज्ञान पडेल, जे ब्रह्मज्ञान पडेल, रोज त्यांच्या मुखामधून ज्ञान ऐकायचं, एवढं भाग्य त्या भक्तांचं होतं. आईसा समस्तानी धरुणी भाव चालविती भक्ती निर्वाह वार करी येती अभिनव देतासे खेव धर्मराया. अशा पद्धतीने सगळ्यांचा त्या ठिकाणी सगळ्यांना कामं वाटून दिली होती, जिथे आपापल्या पद्धतीने करत होतं. आणि मानकोजी महाराजांची प्रतिष्ठा वाढलेली होती, त्याच्यामुळे अनेक वारकरी दर्शनासाठी येत होते. धर्मदास पुढे जाऊन त्यांना आलिंगन देत होते, त्यांची चौकशी त्यांची विचारपूस करत होते. ऐका, धर्म अधर्म जाणे धर्मदास सदा प्रपंची अति उदास समान ममतारी मित्रास नाहीच त्रास मनी जयाच्या. ही धर्माची म्हणजे दुसरा धर्मराजच होता पांडव प्रताप पांडवांचा. दुसरा धर्मराज, शत्रू मित्र समान, जेवढे शत्रूवरती प्रेम तेवढेच मित्रावरती सारखंच. आणि धर्म काय अधर्म काय त्याच्या लक्षामध्ये येत होता. सगळ्यावरती प्रेम सारखं असणार धर्मदासाचं होतं. ऐका, नैराश्य वृत्ती समाधान संता समागमे निर्वाण ज्ञान प्राप्त झाले दान मान मानपान योग्यता आदी. आणि या धर्मदासाला रोज संतांच्या संगतीमध्ये असल्यामुळं निर्वाणाचं ज्ञान त्याला प्राप्त होत होतं. रोज संतांच्या संगतीमध्ये बसायचं, अध्यात्म ज्ञान ऐकायचं, सेवा करायची चालू होतं. आबला व्रत नारी नर सदा सर्वदा भजन तत्पर परमार्थ घेऊन देह उदार पहिलं पार जग झाले. मग अनेक लोक, आता धामण गावाचे जे गाव आहे ते अनेक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं होतं, त्यामुळं खूप लांबून लोक येत होती, बोध घेत होती, त्यांचा गुरुमंत्र घेत होती आणि पावन होऊन निघून जात होती. चालू लागलं उपायने 9 वर्षासन ग्रही देतात लोक आणून इनामूर्ती सुख उत्पन्न चोल संस्थान या रीती. आणि त्यांचं घर प्रपंच कसं चालायचं तुम्हाला शंका येईल, प्रश्न पडेल. श्रोती खूप हुशारी तिथली विचारतात, मग ही जर सेवाच करत होती तर घर कसं चालायचं. म्हणजे आलेली लोक होती. आता आपण गुरुच्या शास्त्रामध्ये सांगितलंय, गुरुच्या दर्शनाला जाताना कधी रिकामं जायचं नाही. म्हणून जी भेटायला येत होती ते अनेक प्रकारचं, कोणी धान्याच्या रूपानं, कोणी पैशाच्या रूपानं, कोणी वस्त्र अलंकार सोनं चांदी अनेक उपायानं ही जी भेटीला येत होते ती देत होते. आणि त्याच्यावर त्यांच्या घरात चूल चालत होती असं ग्रंथकर्ते सांगतात. अतिताभ्यांगत अनागत अनाथ पंगू अंधगलीत वापंग वृद्ध रोगी अशक्त प्रतिपाळिती जीवे भावे. ह्याला संत म्हणायचं महाराज. आता घराला आलेला अतिथी तो कसलाही असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, त्याच्या शरीराला रोग झालेला असू द्या, गलिच्छ असू द्या, तरीही त्याची सेवा, तरीही त्याला आंघोळ घालायची गरम पाण्यानं, त्याची सेवा करायची. द्वैतभाव मनामध्ये नव्हता असं या ठिकाणी सांगतात. अन्न छत्र चालले यथायुक्त आल्या ते अन्न वस्त्र देत निराधारी चालिला पंत जैसे श्रीमंत ग्रहीचे. आणि जे आलेले होते त्यांना अन्न छत्र रोज चालू होतं. कधी बी जाऊन जेवून या, भूक लागली की जाऊन जेवून यायचं. 24 तास अन्नदानाची सेवा होती. कुणीच निराश होऊन तिथून जात नव्हतं. अशी सेवा त्या ठिकाणी चालू होती. कलह कटक कनिष्ठ निंदक भावी धूर्त कुटिल मिथ्या वादक असत्यवासी तस्कर अधिक निमाले निशंक दुर्बुद्धी. आणि तिथं मानकोजी महाराजांचे जे आतापर्यंत जेवढे वैरी होते, ज्यांचा द्वेष होता, कुटील होते, कपट होते, वाईट होते, दुर्बुद्धीचे होते, अशी लोकही सगळे संपलंच होतं. सगळ्यांमध्ये प्रेम निर्माण झालेलं होतं असं सांगतात. जैसी भागीरथी त्रिभुवनगामी
मंदाकिनी स्वर्गधामी भागीरथी गंगा कर्मभूमी पाताळगामी भोगावती. आता ही भागीरथी आहे, पवित्र आहे महाराज. हे मानकोजी महाराजांची सून जरी असली तरी काशीमधली गंगा असावी किंवा पाताळातली भोगावती असावी. त्याच पद्धतीने धामणगावातली भागीरथी होती. एकदम पवित्र आणि निर्मळ जीवन जगत होती. भजन ध्वजा वैकुंठी लागली कर्मभूमी परमार्थ आगळी. सत्य प्रचिती असे तत्काळी जावन माळी वश्य झाला. अहो हे भागीरथीचा जो ध्वज आहे तो वैकुंठामध्ये लागला होता. काल विष्णुदूतांनी या भागीरथीचं नाव विष्णू पर्यंत नेऊन सांगितलं, म्हणजे वैकुंठामध्ये सुद्धा हिचं नाव गाठलं होतं. एवढी भजनाचा ध्वज वैकुंठाला लावणारी ही भागीरथी आहे. आणि त्यांनी त्यांच्या भक्तीनं भगवंताला वश केलेलं होतं असं सांगतं. नित्य विठ्ठल ध्यानी मानी भाषे भाषा मनोरंजनी बोले चाले नित्य कीर्तनी निज निधानी श्री विठ्ठल. मानकोजी महाराजांचं फक्त विठ्ठलाचा ध्यास होता महाराज. त्यांनी सहज जरी बोललं तरी लोकांना उपदेश असायचा. सहज बोलणे ही तर उपदेश हे आहे मानकोजी महाराजांचं. सहज बोलता बोलता कीर्तन, बोलता बोलता प्रवचन आणि ध्यास फक्त विठ्ठलाचा होता असं सांगतात. सिंहावलोकने श्रोती कथा मुळाधारे अनाचित्ती आग्रहे भागीरथी सती बोधा राहावी ती 10 वर्षे. आता पाठीमागचं अनुसंधान श्रोत्याने जर ऐका, ही मधी घातलं, ही एवढ्या जी ओव्या येते ते मधी घातल्या संसारामध्ये कसं वागावं. आता पाठीमागचं ऐका. ज्या वेळेस विष्णुदूत आले होते त्यावेळेस भागीरथीनं आपल्या आयुष्यातली 10 वर्ष मानकोजी महाराजांना अर्पण केली आणि विष्णुदूताला माघारी पाठवलं. ही पाठीमागचं अनुसंधान आहे. आता ऐका. सुरवर मिळाले जे अपार निराशा परतले साचार वाट पाहिली प्रहर चार पुष्प संभार सुकले. आणि इकडं देव लोक हातामध्ये फुलं घेऊन मानकोजी महाराजांची वाट बघू लागले. विमानामध्ये बसून आले आणि विमानातनं उतरलं की फुलं टाकायची. फुलं हातामध्ये धरून बसले होते पण महाराजच आले नाही. निराश झाले आणि हातामधली जी फुलं होती ती सुकून गेले असं सांगतात. मन उदय झाला रहित दूते सांगितला वृत्तांत भागीरथी सती साक्षात बोध निभ्रांत ठेविला. आणि मग रिकामीच विष्णुदूत वैकुंठाला निघून गेले आणि दूतांनी सांगितलं त्या मानकोजी महाराजांची सून भागीरथी तिचं नाव आहे आणि तिनं मानकोजी महाराजांना जमिनीवरती ठेवून घेतलं. आमचंही काही चाललं नाही असं सांगतात. वाटला दिले आपुले आयु लढीवाळपणा झाला उदयू देवादी देव झाला सदयू सत्व गौरव पाहू आता. आणि भगवंताने विचार केला, पाटला मानकोजी महाराजांना आयुष्य देऊन ठेवून घेतलंय. देव म्हणला एवढ्यावर जमत काय नाही जमत. सत्व गौरव पाहू आता. आता ह्यांचं सत्व किती आहे. देव जर पाठीमाग लागला सोडीत नाही महाराज. त्याच्यामुळे देवाने विचार केला आता यांचं सत्व बघू. आज ह्यांचं जे धाडस आहे ती पाहिलंय पण खरंच या सत्व परीक्षेला पार होतात का ते पाहण्यासाठी भगवंताने वेश बदलला. काय काय करतात ऐका. कृपाळूपणे भय दावीत अल्पधारिष्ट त्यांचे पाहत उभारुनी उदार हात लक्ष्मीकांत उठला पै. भगवंत उठले महाराज. दूतांनी सांगितलं महाराज येत नाही. देव उठला. म्हटले बघू कसे येत नाहीत. येत नाहीत ना मग त्यात भगवंत परमात्मा कृपाळ पण धारिष्ट पाहतो. ही किती सहन करू शकताय की देव भगवान परमात्मा पाहत असतो. म्हणून संतांच्या वाटणीला दुःख कशासाठी असते. ही किती सहन करू शकतात हे भगवंत पाहू लागला. हात उभा केले देवानं. उठला वैकुंठावरून. काय करतो ऐका. सत्व पहावया जगजेटी धावत आले उठा उठी मग मांडिली आटाटी वेश कसवटी आघात. भगवंत उठले महाराज. आता हे बोधले महाराजाचं सत्व पाहायचंय म्हणून भगवंत वैकुंठावरून आले. धामणगाव मध्ये आले आणि वेश बदलला त्यांनी. भगवंताचा जो वेश होता तो पालटला आणि कसा वेश धारण केला ऐका. अनंत वेश अनंत पंत अनंत लीला दावी अनंत परिविनटला रूप अद्भुत जो अवधूत मंगल पै. भगवान परमात्मा आहे महाराज. अनंत वेश आहे त्याला. अनंत रूप आहे. अनंत वेशी अनंत देशी देखील त्याची अशा पद्धतीने पण एक मंगल फकीर मलंग फकीर फकीराचा वेश भगवंतानं धारण केला.
आणि त्या ठिकाणी आले. कबरी भार जटावळी सर्वांग चर्चित भस्म धुळी लुंगी लंगोटी आतुरपळी सोटा जवळी खैराचा. मग त्या ठिकाणी एका फकीराचा वेश कसा असतो, मळकट कपडे घातलेले असते, ती डोक्यावरती टोपी असते, मळकटी अंगावरती त्या ठिकाणी असते, लंगोटी असते. अशा प्रकारचा वेश जगाचा जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्या भगवंतानं फकीराचा वेश धारण केला. धामणगाव मध्ये आले. घाली शैली जटा मुकुट भस्म धुळीत महादीट झोळी तुंबा टोपी नीट वैकुंठ पीठ नटला की. भगवंत नटलेत महाराज. देव सोंग करायला एक नंबर आहे महाराज. कोणता बी वेश सांगा देव हुबेहूब करतो. आणि फकीराचा वेश धारण केला. अत्यंत जसा खरोखरच फकीर आहे आणि अशा पद्धतीचा वेश धारण केला. स्वरूपाला तो नटला गेला. गम्य स्वरूप मनोहर अतिरम्य आणि उदार येऊनी अबोधाचे सवाल थोर त्याने केला. आणि मग भगवान परमात्म्याने फकीराचा वेश घेतला. अत्यंत हुबेहूब फकीराचा वेश घेतला, नटला आणि मानकोजी महाराजांच्या दारामध्ये, त्यांचं जे दार होत त्या दारामध्ये आला आणि दारातून हाक मारली. ऐका. फकीर दरवाजा उभा असे आनंद भिक्षा मागतासे समोर कोणीही नसे बाया भान वसे असती. आणि त्या ठिकाणी फकीर दारात आहे. भगवंत रूपी फकीर दारामध्ये उभा आहे. तिथून हाक मारली पण कुणीच समोर नव्हतं. मानकोजी महाराज ध्यानस्थ होते. बाया जी घरातली लोक आहेत ती कामधंद्याला आपल्या करत होते. हाक मारली दारातून, कुणीच आलं नाही. ऐका. तो आवाज ऐकता कानी भागीरथी आली धावोनी एक भाकरी करी घेऊनी अति तासनी दानी पातली. आणि बाहेरनं फकीरानं आवाज मारला. आवाज दिल्याबरोबर भागीरथी आतमध्ये होती. तिनं आवाज ऐकला, म्हटली कुणीतरी दारामध्ये आले, म्हणून हातामध्ये एक भाकरी घेतली भागीरथीनं आणि त्या फकीराला देण्यासाठी दरवाजामध्ये आले. भिक्षा घे म्हणून हात पुढे केला तव फकीर उभा उगला भिक्षा न घेता बोले बोला शांत राहिला निजलिले. भागीरथीने एक भाकर आणली होती महाराज. माणसाला काय लागतं, एक भाकर दिली की बस झालं. भाकर घेऊन आला होता हातामध्ये आणि फकीराला दिला. हात पुढे केला भागीरथीनं, पण फकीर गप बसला महाराज. भाकरीसाठी आला होता वैकुंठावरनं, गप बसला. भगवान परमात्मा काहीच बोलना गेला. भागीरथीला अवघड वाटलं, म्हणले का घ्यायना गेले, फकीर आहे ना, मागायला आलाय, मी भाकर देते तर का घेईना असा विचार भागीरथी करत. न घेई न जाई उभा द्वारी भागीरथी त्रासून अंतरी आली ग्रह माझी ते अवसरी विचार करी निज मानसी. आणि तो असणारा जो फकीर होता तो भाकरही घेत नव्हता, दारातून जातही नव्हता. भाकर देते भागीरथी पण घेत नव्हता, दारातूनही जात नव्हती. भागीरथीला त्रास वाटला, कंटाळली, निघून आपल्या घरामध्ये परत रिटर्न गेली आणि विचार करू लागले. ओ ध्यान समाधी यावरून बोध झाले सावधान सती सांगे वर्तमान फकीर निधान द्वारी उभासे. आणि इकडे भगवान परमात्मा मानकोजी महाराज जे होते ते ध्यानस्थ होते. त्यांचं ध्यान भंग पावलं म्हणजे ध्यानातून सावध झाले. त्यावेळेस भागीरथी मानकोजी महाराजांकडे गेली आणि भागीरथीने सांगितलं एक फकीर आहे दारामध्ये, त्याला मी भाकर देते पण ती घेईनाय भाकर आणि दारातून मी जाईनाय. मग काय त्यांची मनातली इच्छा आहे तुम्हीच पुरवा असं भागीरथी बोलू लागल्या. सवाल केला भिकेचा वाळीतान घ्यायचं तो साचा बोलवितान बोले वाचा पूर्वा त्याचा मनोदय. भागीरथीने मानकोजी महाराजांना सांगितलं, त्याला विचारलं काय पाहिजे, ती बोलत नाहीये, भाकर दिली घेत नाहीये, दारातून तू जात नाहीये. बघा त्याच्या मनामध्ये काय आहे आणि त्याची जी मनातली इच्छा आहे काही असू द्या, दारामध्ये आलेला अतिथी आहे तो, त्याच्यामुळे त्याला माघारी जाऊ देऊ नका. काही जे मागल ते त्याला द्या आणि त्याची इच्छा पुरवा. भागीरथी बोलता माग त्याची पुरविता आस साह्यत या जगन्निवास अर्थार्थी याचा जिज्ञास करी विन्यास योगी यांचा. आणि भागीरथी सांगू लागल्या जो मागणार आहे त्याची जर इच्छा पुरवली तर भगवंत त्याच्यावरती प्रसन्न होतो. त्याच्यामुळे तो फकीर आलेला आहे दारामध्ये, बघा त्याला काय पाहिजे ती द्या. त्याच्या मनातली जर इच्छा पुरवली तर देव आपल्यावरती प्रसन्न होईल. भागीरथी मानकोजी महाराजांना बोलता मग बोधला उठून झडकरी धावत आला महाद्वारी
जीवे भावे दंडवट करी जोडल्या करी बोलत असे. मग मानकोजी महाराज उठले, म्हणले बघूच कोण फकीर आहे. दरवाजामध्ये आले, त्या फकीराला लोटांगण घातलं. महाराजांनी नमस्कार केला. काय बोलतात ऐका. जी जी स्वामी मंगल वेशा, काय मागण्याची आशे आशा, ती सांगावी सर्वेशा, जीवित आशा नशे आम्हा. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी बोलायला सुरुवात केलं. म्हणले महाराज काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे सांगा. सोन हा भाकर घेऊन आली पण तुम्ही घेतली नाहीये, तिला काय प्रत्युत्तर दिलं नाही, काही बोलले नाही. काय तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये काहीही असू द्या, आम्ही तुमची इच्छा पुरविल असं महाराज बोलतात. मग त्या मागण्याची परी गोचरात्वा गोचरी, जीवान जाय चाचरी, न्याय बरोबरी समान. मग तुम्ही काहीही मागा, गुप्त मागा, प्रगट मागा, गोचर मागा, अगोचर मागा, जी दिसणार आहे ते मागा, जी दिसत नाही तेही मागा, काहीही मागा. तुमची जी इच्छा आहे, तुमच्या मनातली जी आस आहे ती आम्ही पुरवणार. महाराज बोलतात आम्ही केवळ संत भक्त, सदा सेवेनी प्रपंची विरक्त, सादर सेवेशी सदा सशक्त, माग येतो मागशील. मानकोजी महाराज सांगतायत आम्ही संत भक्त आहेत, भगवंताच्या भक्ताची सेवा करणं हे आमचं काम आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त मागा, काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, काय तुम्हाला पाहिजे ते बिनधास्तपणे निसंकोचपणे मागा. मानकोजी महाराज बोलतात. मग हास्यमुखे फकीर बोलला, माझ्या मनी जो उद्गार आला, तो जरी बोलता बोला, क्रोध तुम्हाला येईल सहज. फकीराने सांगितलं हे बघा मी केवळ गप का बसतोय, मला जे मागायचे ती जर मी मागितलं तर तुम्हाला राग येईल, तुम्ही मला मारचाल, दारामध्ये उभं करणार नाही. म्हणजे मी बोलल्यानंतर ना तुम्हाला भयंकर राग येणार आहे, आणि मी जी बोलणार आहे ती बोलायला सुद्धा मला धास्ती आहे, तुम्हाला राग येईल, तुम्ही मारचाल. अशा पद्धतीनं माझं मागणं आहे. फकीर बोलू लागला. न मागता न जाणे कोणी, मागता न ये अमृतवाणी, शेखी नरकाची शिराणी, व्यर्थ मागणी न करावी. आणि त्या फकीराने सांगितलं मागण्याची इच्छा आहे पण तोंडाने सांगता येत नाही महाराज. त्याच्या मनात जी मागणं आहे ती तोंडाने कसं बोलायचं, आणि न मागता जावं तर नरकाला जातंय. मग काय करावं, मी जी मागणार आहे ती तोंडानं मुखानं सांगण्यासारखंच नाहीये. फकीर बोलू लागला. माते देता नये दात्या, मागता नये वाचे मागत्या, नेनवे मनी सत्य असत्या, वदे मिथ्या न करी मी. फकीराने सांगितलं मी जी मागणार आहे ती मागणाऱ्याला सुद्धा अशक्य आहे, आणि तुम्ही जो देणार आहे तुम्हाला तर ते जमणारच नाही. मी जे मागणार आहे ते तुम्हाला देणं शक्यच नाही, आणि मागणाऱ्याला सुद्धा एका वाचन बोलता येणार नाही, एवढं दुर्घट माझं मागणं आहे. बोलू लागला. तव बोले बोध सुमती, जे जे अर्थ असतील चित्ती, ते ते विठ्ठल निजांगे पुरविती, कुंठित मती का हो झाला. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं तुम्हाला काय जी मागायचंय ती मागा ना, देणारा भगवंत आहे, विठ्ठल आमच्या पाठीमागे आहे, तो देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता हीच विठ्ठल होता महाराज, त्यामुळं काय मागायची ती मागा, तुमच्या मनामध्ये काही मागणं असू द्या, बिनधास्त मागा. महाराज बोलतात. मग मोकळे करून या मन, देई मज म्हणे अभय वचन, बोधे हात उचलून देत प्रमाण याच का. मग त्या फकीराने सांगितलं तसं नसतंय, म्हणले तुम्ही माझ्या हातावर हात ठेवून मला वचन द्या, मी जे मागणार आहे ते तुम्ही पूर्णच करावं लागेल, असा शब्द द्या, मला अभय द्या. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी आपला हात उचलला आणि त्या फकीराच्या हातावरती ठेवला. बाबा महाराज तुम्हाला काय मागायचे ती मागा, आम्ही द्यायला तयार आहे, असं वचन मानकोजी महाराज देऊ लागले. मग तो तेजवंत फकीर यवन, माझे वेदले असे मन, जी आली भिक्षा घेऊन अतिमोहन हर्ष रूपे. मग त्या फकीराने सांगायला सुरुवात केली. माझं कसं आहे म्हणले, मगाशी जी भाकर घेऊन आली होती ना ती स्त्री अत्यंत सुंदर आहे, आणि माझं मन तिच्यावरती वेधलंय, आणि जी भाकर घेऊन आली होती मगाशी ती स्त्री तीच मला पाहिजे, असं तो फकीर बोलू लागला. ती कोमलांगा सुलक्षणी, बिंबाधरी कमलेक्षणी, ममृदगत मन साक्षिणी, प्रसन्न वीक्षणी रूपया. आणि ती अत्यंत सुंदर आहे. मगाशी जी भाकर घेऊन आली होती ना ती खूप सुंदर आहे, लावण्य सरिता आहे, ती लावण्याची नदी आहे, आणि अशा असणारी सुंदर स्त्री तीच मला पाहिजे.
तीच मला घेऊन जायचंय, तीच माझी अपेक्षा आहे, तीच माझं मागणं आहे. फकीर बोलू लागला, तिल लांब लतिका सुंदरा भिक्षा द्यावी मज फकीरा धर्मध्वज लावी तुरा हो दातारा शिखामणी. त्या फकीराने सांगितलं, ती जी स्त्री आहे तुमच्या घरातली मगाशी भाकर देऊन आलेली तीच मला भिक्षा म्हणून द्या. मला तुमच्या घरातलं धान्य नको, अन्न नको, वस्त्र नको, सोनं चांदी काही नको. ती स्त्रीच मला पाहिजे. ती स्त्री मला भिक्षेमध्ये दान करा, देऊन टाका आणि तुमचा जो सत्व वंश आहे तो उभा करा, असं या ठिकाणी बोलतात. अद्भुत होईल प्रतिष्ठा मनातील देव प्रतिष्ठा आता करवी आमुचे इष्टा पाहो निष्ठा सत्व धैर्य. आणि त्यावेळेस फकीराने सांगितलं, तुम्ही जर ती मी मागतोय ते जर दिलं तर तुमची प्रतिष्ठा होणार आहे. बघा म्हणले, मग तुमचं सत्व तुम्हाला द्यायचंय का नाही? तुम्ही तर वचन दिलंय. आता बघा, मी मागितलंय तुमची जी सून होती भागीरथी मला पाहिजे, द्यायचं असेल तर द्या, आणि जर दिलं तर तुमची प्रतिष्ठा वाढेल, सत्व राहिलं, असं बोलतात. अवश्य मनोनी बोधला फकीर धरोनी घरात आणीला आसन देत वैसा वयाला मनी लागला हृदरोग. अहो ती मानकोजी महाराज आहेत, तिथं जर एखादा दुसरा असता तर महाराज त्याला मारून माघारी पाठवलं. तसेच उलटे हाताचे दिले असते असं नाही. त्यांनी सांगितलं, मानकोजी महाराजांनी त्याला हाताला धरलं फकीराला. महाराजांना राग नाही आला. फकीराला हाताला धरलं, आतल्या घरामध्ये नेलं, आसनावरती बसवलं. काय करता? फकीरा देती भागीरथी ती कथा परम भारती सावधान ऐकावी श्रोती असे विनंती जीवाची. ग्रंथकर्ते सांगतायत, हे आदेश संपला. भगवान परमात्मा फकीराच्या वेशामध्ये आला आणि भागीरथीला दान मागितलं. आता मानकोजी महाराज देतात किंवा नाही, त्या भागीरथीचं चरित्र सुंदर आहे, अत्यंत उत्कृष्ट आणि पावन चरित्र भागीरथीचं. उद्या ऐका. तिसरी बोलतील लांबरी शिवगौरी विनोद चिदांबरी भक्त अध्याय वनस्पती वस्तू कुंडली तोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.